आहे मुलांना पाणीपुरी परी बघा काय दाखवतेय। घरात फुल पसारा वाढला आहे, आता क्लिनिंगही करायची आहे। मुलांनी पाणीपुरीचा हट्ट केला, आज फक्त डोसा खाल्ला होता आणि मग त्यानंतर मग खूपच हट्ट केला मुलांनी। मग आता पाणीपुरी आणली बघा, बेंगलोरची पाणीपुरी, स्वीट पाणी, तिखट पाणी, सुक्की पुरी, हे आलू मसाला आणि हे एवढ्या पुऱ्या आहे आणि सेपरेट शेव आणली आहे कारण शेव देत नाही तसं मध्ये। मग सेपरेट शेव घेतली आणि परीला जिलेबी प्रचंड आवडते, मग खाते अर्धीच पण आवडते तिला, मग ती हट्ट केली म्हणून जिलेबी देखील आणलेली आहे। तर आता मस्तपैकी आम्ही पाणीपुरीचा आस्वाद घेणार आहोत। ॲक्च्युली घरीच करण्याचा प्लॅन होता पण काही कारणास्तव जमलं नाही कारण सामान खूप कमी होतं घरामध्ये आणि मग त्या सगळ्या सामानाची जुळवाजुळव करेपर्यंत मग उशीर झाला असता। मग अहो म्हणाले काही हरकत नाही, मी तसंही त्याच एरियात जाणार आहे तर मग मी घेऊन येतो म्हणाले आणि मग मुलांसाठी घेऊन आलो। रोज रोज तसं बाहेरचं कुणीच खात नाही, कुणाला आवडत नाही आणि कुणाला ते पटत नाही, झेपत नाही, पण तरी कधीतरी एकदा मुलांसाठी चालतं, काही हरकत नाही आहे आणि सगळेच जण खात असतात। पण आमचे व्हिडिओद्वारे आमच्या रिलेशनमध्ये म्हणतात बघा किती खाता बाहेरचं, बघा कसं खात असतात असं म्हणतात, पण तसं म्हणू नये कारण प्रत्येकाच्या घरात मुलं असतात आणि मुलांचा हट्ट हे आपल्यालाच पुरवावा लागतो। कधीतरी चालतं, रोज रोज तर कुणीच देत नाही तसं आणि आपल्यालाही कळतं कारण आता आम्हीही पॅरेंट्स आहे तर आम्हालाही त्यांचं चांगलं वाईट असं सगळं समजतं, त्यामुळे असलं कुणीही समजून घेऊ नका। पण कधीतरी एकदा मुलांचा हट्ट आहे ना तो पूर्ण करावा लागतो आणि कधीतरी एकदा बाहेरचं चालतं। मॅक्झिमम टाईम आम्ही घरातलंच बनवत असतो। तर ठीक आहे, या मंडळी मस्तपैकी इव्हनिंग स्नॅक्स म्हणून पाणीपुरी तसा चहाचा आनंद लुटूया।